अयोध्यामध्ये जे शरयू नदीवर आरती होते ती आम्ही लाईव्ह तर अटेंड नाही करू शकलो, बट या फायनली मामांनी मस्त कॉल करून आम्हाला अटेंड करून दिली. सो थँक्यू फॉर दॅट. तर आम्ही स्टेशनवरती उतरलो अँड नाव वी आर जस्ट गोइंग. तर आम्ही जिथं जात होतो तिथं आम्हाला मंदिरच दिसत होतं आणि यस हनुमानजीचं दर्शन आम्हाला होत होतं जिथं पण आम्ही जात होतो तिथं. तो जय श्रीराम जय हनुमान. तर ऑटो पण आमची येऊन गेली आणि आता आम्ही जात आहोत एका स्वीट आंटीकडे. तर यस हे आहे वाराणसी, बनारस जे आपण म्हणतो. तर तुम्हाला आता मी मस्त घेऊन चालते वाराणसीच्या गलीमधून. यस तर आम्ही आता त्या आंटीकडे पोचलो आहोत. त्या प्रोफेशनल ॲस्ट्रॉलॉजर आहेत, ज्योतिषी आहेत. यस खूप छान क्यूट आहेत ते. आणि आपल्या अंकल डॉक्टर आहेत, तर खूप छान आहेत ते. त्यांनी कॉफी बनवली आणि त्यांनी एक डिश इन्व्हेंट केलेली आहे, तर ते बघूया. खूप प्रेमळ आहेत हे अंकल आणि आंटी. खूप मजा केली. बैकलॉग आ रहा है अभी आप क्या बना रहे हो? अब मैं लाई का मुरमुरा थोड़ा चटपटा. थोड़ी सी मिर्ची चलेगी ना? यस श्योर. अकॉर्डिंग टू यू जस्ट यू मेड इट. थोड़ी सी मिर्ची पड़ेगी. ये चाय और कॉफी से बहुत बढ़िया लगता है. अच्छा पूरा पेट भर जाता है. हम तो ऑफिस से आके इसको डेली खाते हैं. वाओ ताजा ताजा बनाते हैं. अभी बरे मस्त. ये इतना दिख रहा है ना ज्यादा, पर ये 2 मिनट में खत्म हो जाएगा. ओ अच्छा. ये इतना ज्यादा नहीं है. और इसमें वो थोड़ा तेल प्याज वगैरह डाल देते हैं, तो वो तो नहीं डालते हैं. आलू डाल न्यू चाट रेसिपी मसाला डालेंगे अभी. न्यू रेसिपी लॉन्च. बट नाम क्या है इसका? लैया. मस्त लैया. मस्त लैया. मस्त चटपटी लैया. मस्त चटपटी लैया. बनारसी डिश. बनारसी शेंगदाणे. अच्छा सींगदाना बोलते हैं हम लोग, मूंगफली बोलते हैं. हाँ, हिंदी में मूंगफली, मराठी में शेंगदाणा. चाट मसाला डालेंगे. ये पड़ा चाट मसाला. चाट मसाला थोड़ा सा. बिटिया आ जाएगी एमबीबीएस करके बाहर से, और बेटा बेंगलोर में जॉब कर रहा है. ये काला नमक था. यस काला नमक. और ये नॉर्मल नमक थोड़ा सा. बस सब ईश्वर कराता है. स्मेल मस्त आ रही है. मैं भी घर पे भी मैं भी ट्राई करूंगी. अच्छा लगता है. और 4-5 लोग बैठे हैं ना. हाँ हाँ 2 मिनट में खत्म हो जाएगा. हाँ. मालूम ही नहीं टाइम पड़ेगा. पास. वो NHAI झाग आया ना. चल एव्हरीथिंग इज रेडी नाव. आता मस्त आम्ही आता मस्त कॉफी पिणार आणि ते मस्त लैया जे आंटीने बनवलं आहे प्रेमाने ते खाणार. खूप मजा आली आणि मस्त TV बघत गप्पे मारत मस्त आम्ही एन्जॉय केला. देन वी टुक शावर आणि गाईज आम्हाला दर्शन करायला जायचं होतं काशी विश्वनाथ यांचं. तर आम्ही 1:30ला उठलो, 2ला आम्ही बाहेर निघालो आहोत. आता रात्रीचे 2 वाजले आहेत. तर आम्हाला मॉर्निंगची जी आरती असते ती ग्रॅब करायची होती आणि क्राऊड खूप वाढलेला असल्यामुळे तुमचं रांगेमध्ये तुम्हाला खूप जास्त वेटिंग करावं लागतं. त्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढं लवकर आम्ही पोहोचण्यासाठी प्रयत्न केला. थोडी भीती पण वाटत होती कारण तिकडे खूप डॉग्स बार्किंग करत होते आणि रस्त्यात कोणीच नव्हतं. फायनली ऑटो पण मिळाली आम्हाला. आता हम तीनों क्यूट अकेले लडकियां जा रहे हैं अभी. थ्रिलिंग एक्सपिरियन्स पण होता तो आमच्यासाठी. आणि यस आता आम्ही मंदिराच्या दिशेने जात आहोत. गाईज जेवढं शक्य होईल लवकर तेवढं तुम्ही तिकडे जाऊन दर्शन घेऊ शकतात. मीन्स तुम्हाला ज्या दुसऱ्या गोष्टी असतात ते बघायला इझी पडतं. ओके. आणि एक गोष्ट अशी आहे की जी मंगला आरती असते अर्ली मॉर्निंगची 3 वाजेला असते, तर त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन प्री बुकिंग करावं लागते. हे आम्हाला माहीत नव्हतं, तिकडे गेल्यावरती माहीत झालं. तर जेव्हा तुम्ही जाणार तर त्यावेळेस तुम्ही ऑनलाईन प्री बुकिंग करून ठेवा. मीन्स तुम्हाला ते अटेंड करायला मिळेल आणि खूप छान वाटेल तुम्हाला पण. तर आम्हाला तर माहीत नव्हतं. तर यस आम्ही पण तरी गेलो आणि रांगेत वेट केला आम्ही.
आणि इकडे LED असते, इकडे तुम्हाला दाखवलं जातं, लाईव्हवरती असते किंवा जे असतात इथं समुद्र मंथनाचं जे आहे प्रयागराज महाकुंभचं ते दाखवलं जात आहे. तुम्ही बघू शकतात किती भाविक लोक आलेले आहेत. 2:30-3 झालेले आहेत आता ऑलमोस्ट. प्रसन्न वातावरण, खूप छान एनर्जी. ज्यांची मंगला आरतीसाठी जे बुकिंग होतं ते ऑलरेडी आतमध्ये गेलेले आहेत. तर यास आम्ही वेटिंग करत आहोत आता. पूर्ण ते झाल्यावरतीच जी जनरल लाईन असते ते पण आता जातील हळूहळू. मीन्स आम्ही पण तिकडेच होतो बिकॉज वी डोंट नो एनिथिंग की असं काही असतं तिकडे गेल्यावरती. मग आम्हाला वाटलं की तिकडे गेल्यावरच बुकिंग होणार. तरी पण आम्ही 2:30-3चे जे होते ते आमचा नंबर 6 नंतर लागलेला. ओके, तर तुम्ही बघू शकतात तरी पण आम्हाला किती वेट करावा लागला आहे. आणि जर तुम्ही मॉर्निंगला गेले आणि इतका क्राऊड असल्यावर तुमचा नंबर कधी लागणार आणि तुम्ही पूर्ण काशी कधी बघणार, तर याचा अंदाज तुम्ही लावू शकता. बघा इकडे भाविक लोक मस्त आनंद घेत आहेत मंगला आरतीचं जी मॉर्निंगला होते. येस, नेक्स्ट टाईम तर जाणार ना आम्ही पहिलं बुकिंग करूनच जाणार, कारण की तो सकाळचा आरतीचा आस्वाद घ्यायची इच्छा आहे. काशी विश्वनाथ हे स्वयंभू प्रकारातील असून एक तीर्थक्षेत्र आहे. गंगा नदीच्या किनाऱ्यावरती विराजमान हे जे स्वयंभू जे लिंग आहे, हे मंदिर खूप सुंदर आहे आणि संपूर्ण विश्वाचे मालक अशी ज्यांची ख्याती आहे. भगवान शिवशंकराच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली ही पावनभूमी. खूप ग्रेटफुल वाटलं ज्यावेळेस व्हिजिट केली, दर्शन घेतलं. खूप सुंदर एक्सपिरियन्स. तरच आमच्या नंबर येईपर्यंत मग मस्त चाय घेतली आणि त्यानंतर मग आम्ही मोबाईलवरती रांगेमध्ये उभे होतो तेव्हा लाईव्ह जी आरती असते त्याचं दर्शन घेतलं, ते ऐकत होतो आम्ही. मंत्रच ऐकले, खूप छान सुंदर वाटलं. आणि यस, तुम्ही बघू शकतात अजून पण आम्ही रांगेतच उभे होते आणि तुम्ही बघू शकतात लाईन किती वाढती आहे. ओके, अँड देन आता फायनली आम्ही आत थोडा एंटर केला आहे. आणि आता मोबाईल आणि तुमचं पर्स सगळं तुम्हाला तिथे ठेवावं लागते लॉकरमध्ये. तुम्हाला काहीच अलाउड नाही आतमध्ये घेऊन जायला. तर यू मस्ट हॅव टू कीप ऑल युअर थिंग्स इन अ प्रॉपर लगेज. तर आमचं दर्शन पूर्ण झालेलं आहे. तर आता जे वाजले आहेत तुमचे 7 वाजले आहेत. गाईज कोल्ड असल्यामुळे स्वतःला खूप पॅक करावं लागलेलं होतं आम्हाला. आता आम्ही ऑटो केली आहे. ही जी ऑटो आहे आम्हाला ते पूर्ण वाराणसीमध्ये जे मंदिरं आहेत, जे काही स्पॉट आहेत ते दाखवणार आहे. कारण या शहरामध्ये सुमारे 1654 मंदिरं आहेत आणि त्यामुळे या मंदिराचे शहर असेही म्हणतात वाराणसीला. आणि त्यात प्रमुख मंदिर म्हणजे काशी विश्वेश्वराचं आहे, ज्या ठिकाणी मोक्ष प्राप्त होतो. त्या काशी विश्वनाथ जे मंदिर आहे तिथं प्रत्येकाला जावंसं वाटतं. ओके, आणि हे शीतला देवीचं मंदिर. तर यस, काशीमध्ये तुम्ही जेव्हा जाणार वाराणसी तुम्हाला फक्त गलियाही मिळणार. ठीक आहे, तर आता आम्ही कालभैरव यांचं दर्शन करायला जात आहोत. प्रचंड क्राऊड. आणि कालभैरवांचं दर्शन झाल्यानंतर आम्ही आता नेक्स्ट डेस्टिनेशनला जात आहोत. तर छोटे छोटे जे काही मंदिरं आहेत, जे काही स्पॉट आहेत ते तुम्हाला तिथं बघायला मिळतील. आणि याच प्रत्येक ठिकाणी तुम्हाला जसं हरिद्वारमध्ये खूप जास्त मंदिर आहे तसंच इकडे पण आहे. आणि हे आहे 108 ज्योतिर्लिंग जे इथं मंदिर आहे हे. तर तुम्ही बघू शकतात 108 ज्योतिर्लिंग. यस, आणि इकडे एक गोशाळा पण आहे. तर तिकडे तुम्ही परचेस करून तुम्ही गाई यांना खाऊ घालू शकता. हे जे वाराणसी शहर आहे ते मंदिराचं शहर म्हणून ओळखलं जाते, हे आपल्याला माहितीच आहे. कारण इकडे सगळ्यात जास्त मंदिरं आहेत आणि देशातील प्रमुख ज्योतिर्लिंगापैकी एक मंदिरही हे आपल्या वाराणसीमध्ये आहे. काशी विश्वेश्वर हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक पुरातन मंदिर आहे. काशी विश्वेश्वराची जी महिमा आहे ती देशविदेशात पसरली आहे आणि त्यामुळे या मंदिरात विदेशी पर्यटकही मोठ्या उत्साहाने इकडे येत असतात. तर प्रत्येक मंदिरात व्हिजिट केले आणि यू विल गेट सॅटिस्फॅक्शन देअर वेन यू आर व्हिजिटिंग सच अ प्लेस. ह्या मंदिराचा कॅम्पस खूप मोठा होता आणि इथं नवग्रहांचं मंदिर पण आहे, शनिदेवांचं मंदिर आहे इकडं. आणि तुम्हाला माहिती आहे का, स्कंदपुराण आणि यामध्ये इसवी पूर्व 500 ते 900 वर्ष जुन्या पुराणात काशीचे आपल्याला महात्म्य आढळते. तर ही आहे गोशाळा आणि इथं खूप गायींची सेवा केली जाते. तरी काही आहे मा कुष्मांडा देवींचं पण दर्शन झालं. आणि आता आम्ही जात आहोत मा दुर्गा यांचं जे मंदिर आहे इथं, श्री आदिशक्ती मा दुर्गा.
आता आम्ही पोचलो आहोत त्रिदेव मंदिरामध्ये. तर याच आमचं सकाळ सकाळमध्ये खूप छान छान दर्शन होत होतं आणि खूप लवकर होत होतं. आणि ह्या मंदिरामध्ये मस्त हे जे चणे असतात ते मस्त ते सेवा म्हणून देत होते. खूप छान टेस्ट होतं. या दॅट डे आय हॅव द फास्ट, सो आय नॉट टेस्टेड बट आय वॉन्टेड टू टेस्ट, बट क्या करेन अभी. तर आता हे आहे तुलसी माणस जे मंदिर आहे. तर ह्या मंदिरात आम्ही गेलो आणि इकडे जे ज्याचं फर्स्ट फ्लोअरला जसं हरिद्वारमध्ये शो दाखवतात डिजिटलमध्ये तसं इकडे पण आहे. तर तुम्ही ते बघू शकतात. आय ऑलरेडी वॉच दॅट, सो मी परत तिकडे नाही गेली. तर हे आहे सत्यनारायणजी यांचं मंदिर आणि तुम्ही बघू शकतात पूर्ण मंदिर कसं स्ट्रक्चर केलं गेलं आहे ते. आणि जेव्हा तुम्ही ते सगळे जे स्पॉट बघतात ते खूप जवळ आहे. जसे की तुलसी मानस मंदिराजवळ जे इतर मंदिर आहे ते दुर्गा मंदिर आहे, संकटमोचन मंदिर आहे, नवीन विश्वनाथ मंदिर पण आहे आणि काशीतील पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र जे आहे बनलेले आहे. तर मानलं जातं की मंदिर त्याच ठिकाणी बांधले गेले आहे जिथे संत गोस्वामी तुलसीदास यांनी लिहिलेली प्रसिद्ध आणि महान भारतीय महाकाव्य रामचरित्रमानस आहे. तर हे जे तुम्ही बघू शकता ते भिंतींवरती पण त्यांनी ते पूर्ण स्टोरी, पूर्ण जे खंड असतात ते लिहिलेलं आहे. आता आम्ही पोचलो आहोत भगवान पार्श्वनाथ यांचे जे मंदिर आहे इथं. तर हा त्या मंदिराचा कॅम्पस आहे आणि जेव्हा तुम्ही आतमध्ये जातात तेव्हा तुम्हाला तुमचे सॉक्स रिमूव्ह करावे लागतात. तर खूप छान पीसफुल ॲटमॉस्फिअर यू कॅन फील हिअर. जैन धर्मियांचं मंदिर आहे आणि तिथं त्यांचे प्रत्येक जे संस्थापक होते, जे काही ग्रंथ आहेत ते तिथं आहेत. हे जे मंदिर आहे जैन धर्मियांचे जे 23 तीर्थकार किंवा जे पैगंबर हे आहेत त्यांना समर्पित केलं आहे. जो आम्ही अर्ली द मॉर्निंग सगळे जे गोष्टी कवर करत होते आणि याच मंदिरात व्हिजिट करत होते तर मस्त पूजा अर्चना चालू होती. आता बघताना खूप छान वाटत होतं आणि नवीन नवीन गोष्टी पण बघायला मिळत होत्या ज्या म्हणजे कधी बघितलेलं नसतं. आणि यस तुम्ही बघू शकता हा कॅम्पस पण खूप मोठा आहे. इन अ पिक्चर थ्रू त्या गोष्टी पूर्ण तुम्हाला कळतील आणि ते तुम्हाला गेट होतील लवकर. पूर्ण स्टोरी तुम्हाला हिस्ट्री समजेल इथं जे पिक्चर थ्रू तुम्हाला पोर्ट्रे होईल. जे पण काही मंदिर आहेत वाराणसीमध्ये ते 1-2 किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला सगळं बघायला मिळेल. तुम्हाला वॉकिंग पण तुम्ही जाऊ शकतात, बट काही गोष्टी ज्या आहेत ते तुम्ही लवकर करायच्या असतील तर यस यू हॅव टू गो बाय व्हेकल. आता आम्ही जात आहोत केदारेश्वर मंदिरामध्ये. तरच तुम्ही जेव्हा मंदिराकडे जाता तर तुम्हाला पूर्ण गलियामधूनच जावं लागते, कारण की वाराणसी म्हटलं म्हणजे मग आपल्या गलियाही तुम्हाला दिसतील. आणि यस आजूबाजूचे शॉप्स मस्त या तुम्ही शॉपिंग तिकडे करू शकतात. तर आहे मस्त केदारेश्वर घाट. मंदिराचं दर्शन झालं आणि खूप छान मस्त केदारेश्वर गेल्याची. काशीमध्ये गंगाकिनारी बांधलेले घाट आहेत आणि ते 84 घाट असं म्हणतात. तर जो अमरोहा बाऊली घाट आहे, हसी घाट आहे, अहिल्याबाई घाट, माता आनंदमयी घाट आहे, कर्नाटक घाट आहे, केदार घाट आहे, खिडकी घाट, कुरी घाट, गंगामल घाट, गणेश घाट, गुलेरिया घाट आहे, चेतसिंग घाट आहे, चौकी घाट आहे, चौसत्ती घाट, जलासेम घाट, जात्रा घाट, जानकी घाट, जैन घाट, तुलसी घाट, तेलियानवाला घाट, त्रिभुर भैरवी घाट, त्रिलोचन घाट आहे, दरभंगा घाट, दशाश्वमेध घाट आहे, दांडी घाट आहे, दुर्गा घाट, निषाद घाट, पंचअग्नी अखाडा, पंचकोट घाट, पंचगंगा घाट, पांडे घाट आहे, बद्रीनारायण घाट, बाजीराव घाट, बुंदी घाट, भैसासूर घाट, महानिर्वाणी घाट, मानस सरोवर घाट, राजा घाट, राजा ग्वालेर घाट, राजेंद्र प्रसाद घाट, राणा महाल घाट, राणी घाट, राम घाट, जुना हनुमान घाट, हरिश्चंद्र घाट, सोमेश्वर घाट. तर इतके प्रकारचे घाट तुम्हाला तिथं बघायला मिळतील. आणि यस तुम्ही हे बघू शकता सगळे नावेमध्ये बसून जे तिकडे नाव असते, बोट असते, तुम्ही बोटिंग करू शकतात. आणि यस तर मी बोटिंगमध्ये बसली आणि बिकॉज मला सगळंच बघायचं होतं तर आले आहेत तर मग बोटिंगमध्ये मी एकटी बसली विथ द साऊथ इंडियन पीपल. आणि देन मग जो गाईड असतो तो तुम्हाला दाखवतो की हा घाट आहे, त्याचं नाव काय आहे ते तुम्हाला पूर्ण दाखवतात. खूप मजा येते गाईज. जर तुम्ही गेला तर बोटिंग मस्ट करा. आणि यस याच्या पलीकडे पण तुम्ही जाऊन तिकडे कॅमल राईड घेऊ शकतात आणि तिकडं पण घोड्यासाठी होतं. बट लॅक ऑफ टाईम मी फक्त घाटच बघितले बस. तर आमची इव्हिनिंगची आरती पण राहिली बिकॉज इन वन डे वी हॅव टू डू सो मेनी थिंग्स अँड वी डोंट हॅव द ऑप्शन टू स्टे देअर बिकॉज हे सगळं बघून आम्हाला परत जायचं होतं प्रयागराजला.
तर जर तुम्ही जाणार असाल तर तुमचं एका दिवसामध्ये पूर्ण होणार हे. जर तुम्ही जसं आम्ही दर्शन घेतलं अर्ली मॉर्निंग तसं करत तुम्ही पूर्ण एका दिवसात काशी बघू शकता. राणा प्रताप घाट, राणा प्रताप सिंह कोटा दरभंगा घाट, बिहार महाराजा कोटा, मुंशी घाट, मुंशी पेंशन, हिंदी लाइटर, बुक लाइटर यांचे समाधी. मजा तर खूप येत होती बोटिंगमध्ये आणि खूप छान वाटत होतं. जर तुम्ही घरच गेलात ना गाईज तर स्टे देअर अँड पूर्ण आनंद घ्या त्या ॲटमॉस्फिअरचा, त्या जागेचा. पूर्ण गोष्ट बघा, जाणून घ्या, मस्त फोटो काढा आणि खूप धमाल करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मणिकर्णिका घाट जे आहे तिकडं, तर भारताच्या जे उत्तर प्रदेश राज्यामध्ये आपल्या वाराणसी आहे, तर गंगा नदीच्या काठावर असलेल्या पवित्र नदीकिनारी जे घाट आहेत आणि त्यामधील सर्वात पवित्र स्मशानभूमी आहे. तर हिंदू धर्मात मृत्यूला एखाद्याच्या कर्माच्या परिणामाद्वारे चिन्हांकित केलेल्या दुसऱ्या जीवनाचे प्रवेशद्वार मानले जाते. हा सगळ्यात जुना घाट म्हणून मानला जातो. जे घाटामध्ये विहिरीला मणिकर्णिका कुंड म्हणतात आणि ती विष्णूने बांधली होती असं मानतात. तर अशा प्रकारे मी बोटिंग केली आणि त्याचा आनंद घेतला. नाव दे आर वेटिंग फॉर मी, आय हॅव टू गो देअर इन्स्टंटली नाव. आणि ज्या आंटीकडे आम्ही थांबलो होतो त्या आंटी आता आलेल्या आहेत. आणि आता तुम्ही बघू शकतात हा जो पूर्ण बाजार भरलेला आहे गाईज, खूप क्राऊड आणि खूप छान. तुम्हाला असं वाटेल की काय काय घ्यायचं तिकडनं असं झालं. तर आता आम्ही जात आहोत लहिडी महाशय यांच्या घरी, जे श्यामचरण लहरी आहेत. हे लहरी महाशय म्हणून प्रसिद्ध आहेत. तर भारतीय योगी आणि माहुतार बाबाजी यांचे ते शिष्य होते. ते घर तर लॉक आहे, फक्त तुम्ही ते आतून जेवढं तुम्हाला डोकावता येईल तेवढं तुम्ही डोकवू शकतात. माहुतार बाबाजींकडून त्यांनी 1861 मध्ये शिकून घेतलेले जे क्रियायोगाचे तंत्र आहे त्यांनी पुनरुज्जीवित केले. आणि लहरी महाशय हे युक्तेश्वर गिरी यांचे गुरु होते. मंदिर महाशय का नया वाला घर और वहाँ पे मंदिर है सबके. अच्छा, मेरी दीक्षा यहीं पे हुई थी नए वाले घर में. इसको बोलते हैं सत्य लोक. गूगल पे डालेंगे तो सत्य लोक डालेंगे तो ये आएगा यहाँ पे. मोस्ट ऑफ द पीपल ह्यासाठी येतात तिथे साधना करण्यासाठी. खूप हाय एनर्जी, खूप क्लासिक, खूप जबरदस्त होतं आणि याचं स्ट्रक्चर अजून पण चालू आहे. तर इथं श्री माहुतार बाबाजी यांचं मंदिर आहे. तर तुम्हाला हे माहितीच असेल, तर इथं तुम्ही बसून साधना करू शकतात. खूप छान वाटतं गाईज. आम्ही दर्शन घेतल्यानंतर तिथं मेडिटेशन केलं. तर आम्ही ज्या दिवशी इथं गेलो होतो त्या दिवशी तर क्रियायोगाची दीक्षा पण चालू होती आणि ती ऑलमोस्ट ओव्हर होण्यात आली होती. जर आम्ही थोडं लवकर आलो असतो तर येस वी ऑल्सो हॅव टू गेट द अपॉर्च्युनिटी फॉर दॅट, बट इट्स ओके. तर येस खूप लकी आहेत की आम्हाला इथं व्हिजिट करायला मिळालं. आणि ते वाराणसीमध्ये आहे हे मला माहीत नव्हतं, तर मला माहीत झालं. आणि हे समाधी मंदिर आणि त्या मॅमने खूप छान इन्फॉर्मेशन दिली. त्यांनी ॲक्च्युली श्रेय सगळं त्यांनाच जातं, त्यांच्यामुळे तिकडे जायला मिळालं आणि खूप छान माहिती मिळाली. नया घर है और इसी में इनका मंदिर भी बना हुआ है. चूँकि ये वंश परंपरा चलती है तो लाहड़ी महाशय जी के पुत्र सत्यचरण लाहड़ी और किंकौड़ी लाहड़ी उनके पुत्र थे. उनके पुत्र थे सत्यचरण लाहड़ी, के पुत्र थे शिवेंदु लाहड़ी. तो शिवेंदु लाहड़ी जी से हमने दीक्षा ली है और अभी तो उनकी समाधि ले चुके हैं वो. और ये यहाँ मंदिर है उनका और महावतार बाबा जी का भी मंदिर है. और एक असीम शांति यहाँ मिलती है आने पे. और ऐसा भी कहते हैं लोग कि बाबा जी की जो जिससे इच्छा होती है वो ही यहाँ आ पाता है, ऐसे सभी नहीं आ पाते हैं. तो जिनको वो बुलाना चाहते हैं वही यहाँ आते हैं, वही दर्शन करते हैं, वही दीक्षा ले पाते हैं. तो इस प्रकार से इनके बारे जो क्रिया योगी होते हैं, क्रिया की जो शुरुआत हुई है, आरंभ हुआ है, वो महावतार बाबा जी ने लाहड़ी महाशय को बहुत लंबी कहानी है वैसे तो. इसी प्रकार से उनको बुलाया. अल्मोड़ा के पास एक जगह है, वो अभी भी गुफा के नाम से प्रसिद्ध है, जहाँ पे उन्होंने बाबा जी ने लाहड़ी महाशय को दीक्षा दी. फिर लाहड़ी महाशय ने अपने गृहस्थ जीवन में रहते हुए सारी जिम्मेदारियों को निभाते हुए उन्होंने बाकियों को भी क्रिया की दीक्षा दी जिसको वो उपयुक्त समझते थे. तो इस प्रकार से क्रिया करने से आदमी सांसारिक मोह माया, संसार में रहते हुए सांसारिक मोह माया से दूर हो जाता है. और ये बिल्कुल सत्य है. जो क्रिया करते हैं वो ही इस चीज़ को जान पाएंगे कि इसमें कितनी सत्यता है. जब मैंने क्रिया दीक्षा नहीं ली थी तो मुझे भी उतना विश्वास नहीं होता है, लेकिन जब क्रिया दीक्षा लेके क्रिया करना आरंभ किया तो अपने आप मुझे 4-5 दिन में ही अनुभव होने शुरू हो गए. और शांति का अनुभव. जीवन में हम आए सत्य को जानने के लिए, उसको जानना आवश्यक है
और यहाँ सबसे अच्छी बात ये है कि हम गृहस्थ होते हुए अपनी सारी जिम्मेदारियों का निर्वाह करते हुए भी क्रिया कर सकते हैं और बहुत आनंद आता है, बहुत अच्छा लगता है। थँक्यू मॅम, थँक्यू. खूप लोक इथं मेडिटेशनला येतात, साधनाला येतात. गाईज यू हॅव टू मस्ट विजिट देयर. ये प्रसिद्ध मंदिर है 64 योगिनियों में से, और नवरात्रों में इनका फेस हर दिन बदला जाता है. अच्छा. इन्हीं में हर देवी के दर्शन कराए जाते हैं. और होलिका वाले दिन मान्यता है कि सारे लोग फेरी लगा के फिर यहाँ होली खेलते हैं, पहले फिर शहर में निकलते हैं सब जगह. अशा प्रकारे डी आंटीने खूप छान प्रकारे माहिती दिली, दाखवलं. आणि आता यानंतर आम्ही जात आहोत मस्त आता शॉपिंगला. बनारसी साडी तर तुम्ही वाराणसीला नाही गेले आणि तुम्ही ते नाही घेतलं तर मग काय घेतलं राव, बरोबर की नाही. तर मग आता आम्ही जात आहोत साड्या घ्यायला. खूप सारे दुकान आणि खूप सारी व्हरायटी. आणि येस मॅम रेग्युलर कस्टमरकडे जातात. तर दादा खूपच छान मस्त त्यांनी खाऊ घातलं जे फेमस आहेत मलाई ऑन. गाईज विल नॉट इमॅजिन, इतकं टेस्टी होता, खूप छान. थँक्यू फॉर दॅट. मग काय आम्ही खात मस्त साड्या पण बघत होतो आणि घेत पण होतो. गाईज खूप मजा आला. आणि दॅट गाईज व्हेरी स्वीट ऑफ. खूप तुम्हाला जर पाहिजे असेल तर या, आय विल प्रोव्हाइड ऑल द डिटेल्स देअर. मीन्स तुम्ही ऑनलाईन मागू शकतात. मोस्ट वी ऑल डन एव्हरीथिंग. आणि जे बाकीचे स्पॉट राहिले तर नेक्स्ट टाईम कवर करू. ओके. अँड आता मी जात आहोत आंटीच्या ऑफिसकडे आणि आमचं ट्रेन पण आहे गाईज. तर त्यांनी इकडे त्यांचं ऑफिस ओपन केलेलं आहे, जे की डायग्नोस सेंटर पण आहे तिथं त्यांच्या हजबंडचं. आणि तुम्हाला जर काही बघायचं असेल तर यू कॅन कॉन्टॅक्ट देअर, यू विल गेट सॅटिस्फॅक्शन देअर. मस्त काकांनी चाय मागवली, खूप सुंदर. तर असं आम्ही वाराणसीचा टूर कंप्लीट केला इन 1 डे. नाव वी आर गोईंग टू रेल्वे स्टेशन. आम्हाला तर जायचं आहे प्रयागराजला. तर त्या अकॉर्डिंग आम्ही आमचा प्लॅन करत आहोत. तर सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. थँक्यू सो मच.